सैन्य व मंत्री बरोबर घेऊन सभेच्या कृपेने राजाला कन्या झाली। राजाने तिचे नाव सावित्री असे ठेवले। सावित्री फार तेजस्वी होती, बुद्धिमान होती, रूपवान होती। ती उपट झाल्यावर तिला योग्य वर मिळण्यासाठी राजाने अथक प्रयत्न केले, परंतु राजाने तिच्या जोगता वर मिळाला। त्या राजाने सावित्रीला देशोदेशी जाऊन वर शोधण्यास सांगितले। सावित्री आपले सेवक सैन्य व मंत्री बरोबर घेऊन बरेच दिवस फिरली, पुष्कळ प्रवास केला। अखेर तिने शाल्वराज जुमतसेन यांचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि राजा अश्वतीकडे परत येऊन आपण सत्यवान व रूपसंपन्न पराक्रमी राजकुमारास निवडले असल्याचे सांगितले। अश्वपती राजा राजकन्याचा हा मनोज ऐकून आनंदित झाला। तेवढ्या देव ऋषी नारद तेथे आले। राजाने त्यांना सावित्रीचा मनोदय सांगितला। तेव्हा मुनिवर म्हणाले, राजन जुमतसेन राजाला राज्य नाही, त्याचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेतले आहे आणि त्याच्या परिवारास आर्याने दाखवून दिले आहे। शिवाय राजा जुमतसेन अंध आहे। सत्यवान माता पित्यांची सेवा करतो, तो फार गुणी आहे, देखणा आहे, पण त्याच्याशी विवाह करून सावित्री सुखी होणार नाही। नारद मुनी हे उद्गार ऐकून राजा अश्वतीने सावित्रीला सांगितले, मुली तू पसंत केलेला रात्र तुला योग्य असा नाही, तू सुंदर अशा निवड कर। यावर सावित्रीने सांगितले, पिताश्री सत्यवानाला मी मनापासून वरले आहे, त्याच्याशिवाय दुसरा पुरुष मी वरणार नाही, याचा विचारही माझ्या मनात कधी येणार नाही। तेव्हा देव ऋषीराज म्हणाले, सावित्री सत्यवान हा